नमस्कार. मी डॉक्टर मंजिरी कारेकर. आज आपण आणीबाणीविषयक तरतुदी काय आहेत ते बघणार आहोत. भारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाणीविषयक तरतुदी स्वतंत्रपणे भाग 18 मध्ये घातलेल्या आहेत. तर आधी आपण आणीबाणी म्हणजे काय, याचा अर्थ काय हे समजावून घेऊया. आणीबाणी म्हणजे ज्या वेळेला प्रमुख कार्यकारी अधिकारी जनतेच्या हक्कांवर निर्बंध लादतात, त्यावेळेला आणीबाणी जाहीर झाली असे म्हणले जाते. भारतात काही तरतुदींच्या आधारे असे निर्बंध लादता येतात. आणीबाणी काही विशिष्ट परिस्थितीत म्हणजे युद्ध, बाह्य आक्रमण, अंतर्गत अशांतता किंवा सशस्त्र उठाव अशा कारणांनी संपूर्ण देशात किंवा देशाच्या एखाद्या भागामध्ये लादता येते. म्हणजे आणीबाणीची प्रमुख कारण काय आहेत? युद्ध, बाह्य आक्रमण ही प्रमुख कारण आहेत. अंतर्गत अशांतता, सशस्त्र उठाव म्हणजे आर्म्ड रिबेलियन. घटनेच्या भाग 18 मध्ये कलम 352 ते 360 मध्ये या तरतुदी आहेत. आणीबाणीचे आदेश मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती देतात. काही असाधारण राजकीय परिस्थितीमुळे आणीबाणी विषयक तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये केलेल्या आहेत. आपण ही संकल्पना मुळात जर्मनीतील वायमार गणराज्य आणि 1935 चा भारत प्रशासन कायदा यातून घेतलेली आहे. जर्मनीमधल्या वायमार गणराज्याची राज्यघटना आणि 1935 चा भारत प्रशासन कायदा यामध्ये आणीबाणी विषयक तरतुदी आढळतात आणि त्या आपण आपल्या राज्यघटनेमध्ये स्वीकारलेल्या आढळतात. आता आपण आणीबाणीचे प्रकार पाहूयात. 3 प्रकारच्या आणीबाणी आपल्याला दिसतात. त्या कोणत्या? एक राष्ट्रीय आणीबाणी, दुसरी राज्यातील आणीबाणी, आर्थिक आणीबाणी ही तिसरा प्रकार. या आपण आता एक एक करून बघूया. आधी आपण राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय बघू. त्याला इंग्रजीमध्ये नॅशनल इमर्जन्सी असं म्हणतात. राष्ट्रीय आणीबाणी विषयक तरतुदी ज्या आहेत त्या आपल्याला राज्यघटनेमध्ये काय आहेत त्या बघाव्या लागतात. 352 कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करता येते. याची कारणे युद्ध, बाह्य आक्रमण, अंतर्गत अशांतता किंवा सशस्त्र उठाव ही आहेत. 44व्या घटना दुरुस्तीमुळे सशस्त्र उठाव हा शब्द घालण्यात आला. तसा ठराव मंत्रिमंडळात मान्य व्हावा लागतो. म्हणजे सुरुवातीला सशस्त्र उठाव हा शब्द नव्हता. 3च कारण होती, ती म्हणजे युद्ध, बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांतता. हा मुद्दा म्हणून हा शब्द नंतर घालण्यात आला, कारण कधी कधी काही वेळा उठाव होण्याची शक्यता असते. राष्ट्रपती कलम 358, 369 नुसार फक्त 20 व 21 कलम सोडून सर्व हक्क स्थगित करू शकतात. आणीबाणीच्या काळामध्ये व्यक्तीचे मूलभूत हक्क स्थगित होतात. म्हणजे 32व्या कलमाखाली मूलभूत हक्कांवरती अतिक्रमण झालं म्हणून व्यक्ती न्यायालयात धाव घेऊ शकत नाही. 32वा कलम सुद्धा स्थगित होते. या काळात केंद्र शासनाचे अधिकार राज्य शासनाच्या कायदेशीर अधिकारापर्यंत पोहोचतात. म्हणजे या काळात काय होतं की केंद्र शासनाचे अधिकार इतके वाढतात की राज्याचे जे कायदेशीर अधिकार आहेत ते सुद्धा केंद्र शासन वापरू लागतं.
ते राज्याला कार्यकारी अधिकार कसे वापरायचे त्याचे मार्गदर्शन करतात 353व्या कलमानुसार. म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र शासन थोडक्यामध्ये प्रबळ होतं आणि राज्याच्या कायदेविषयक सत्ता सगळं केंद्र सरकार वापरायला लागतं. केंद्र शासन केंद्र सूचित नसलेल्या विषयावर कायदे करू शकते. राज्य सूचीतील विषयांवरही कायदे करता येतात केंद्र सरकारला. याशिवाय अजून काय काय करता येईल केंद्र सरकारला हे पण बघितलं पाहिजे. आणीबाणीच्या काळात केंद्र शासन केंद्र आणि राज्य यातील आर्थिक बाबी ठरवणाऱ्या तरतुदी बदलू शकते. अशा प्रत्येक आणीबाणीला संसदेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता लागते. मुदत संपल्यानंतर जर 1 महिन्याच्या आत मान्यता मिळाली नाही तर आणीबाणी रद्द होते. म्हणजे आणीबाणी जेव्हापासून डिक्लेअर होईल ती 6 महिन्यासाठी लागू होते आणि ती 6 महिने संपल्यानंतरही 1 महिन्याच्या आत तर परत मान्यता मिळाली नाही तर ती रद्द होते. पण जर आणीबाणी जाहीर करताना लोकसभा विसर्जित झाली असेल किंवा आणीबाणी जाहीर झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत विसर्जित झाली तर आणि राज्यसभेने त्यापूर्वी मान्यता दिली असेल तर, म्हणजे असं कॉम्बिनेशन आहे की राज्यसभेने मान्यता दिली आहे आणि ते प्रपोजल लोकसभेकडे येताना लोकसभा विसर्जित झाली किंवा असं अशा अर्थाने तर ती 30 दिवसांनी आणीबाणी रद्द होते. दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली असेल तर आणीबाणी 6 महिन्यापर्यंत राहते. म्हणजे आणीबाणी ही कायमस्वरूपी नसते, ती काही लिमिटेड मर्यादित कालावधीसाठी असते. ही मुदत दोन्ही सभागृहांच्या 2/3 बहुमताने 6 महिने वाढवता येते. याशिवाय लोकसभेने आणीबाणीची मान्यता काढून घेतल्यास ती रद्द होते. याविषयी लोकसभेच्या 1/2 सदस्यांनी जर राष्ट्रपती किंवा लोकसभेच्या सभापतींना नोटीस दिली तर 14 दिवसाच्या आत सभागृहाची बैठक बोलावून निर्णय घ्यावा लागतो. 42व्या घटनादुरुस्तीमुळे आणीबाणीच्या बाबतीत न्यायालयीन पुनर्विलोकन लागू होत नाही. म्हणजे आणीबाणी जर समजा डिक्लेअर झाली तर ती योग्य आहे का अयोग्य आहे या बाबतीत न्यायालयीन पुनर्विलोकन लागू होत नाही. म्हणजे न्यायालयाला आणीबाणी रद्द करण्याचा अधिकार नाही असं 42व्या घटनादुरुस्तीत ठरलं. पण 44व्या घटनादुरुस्तीमुळे न्यायालयीन पुनर्विलोकन पुन्हा आणीबाणीच्या बाबतीत लागू केले गेले. आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झालेली आपल्याला दिसते. कधी कधी झाल्या या 3 आणीबाण्या जाहीर. राष्ट्रीय स्तरावरती आणीबाणी, पहिली आणीबाणी भारत चीन युद्धाच्या वेळेला जाहीर झालेली दिसते. ती 26 ऑक्टोबर 1962 ते 10 जानेवारी 1968 इतक्या दीर्घ कालासाठी ही आणीबाणी जाहीर झालेली होती. याचं कारण चीन आणि भारत यांचं युद्ध चाललेलं होतं म्हणून ती जाहीर झाली. ती दीर्घकाळ राहिलेली आपल्याला दिसते. दुसरी आणीबाणी जी आहे ती भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेला जाहीर झालेली दिसते. ती आपल्याला 3 डिसेंबर 1971 ते 21 मार्च 1977 या कालावधीत जाहीर झाले असताना दिसते. तिसरी आणीबाणी सुद्धा भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळीच जाहीर झाली. ती 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 या कालावधीमध्ये जाहीर झालेली दिसते. तिसरी आणीबाणी ही दुसरी आणीबाणी चालू असताना जाहीर झाली. पहिल्या 2 आणीबाण्या 2 युद्धांमुळे झाल्या तर तिसरी ही अंतर्गत अशांतता या कारणामुळे झाली
आणि ती आणीबाणी सरळ सरळ राजकीय होती. याच्यामध्ये राजकीय हेतू होता. सौ इंदिरा गांधी यांना विरोधकांना दडपायचे होते, हा हेतू सरळ सरळ दिसतो. याचं कारण 1975 ते 77 या काळात जी आणीबाणी जाहीर झाली त्याच्यामध्ये इंदिरा गांधी यांनी जो राष्ट्रीय सुरक्षा कायदा काढला, म्हणजे मिसा वगैरे नावं तुम्ही ऐकून असाल, त्याखाली त्यांनी बहुतेक सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगामध्ये कैद केलेले आपल्याला आठवत असेल. याचं कारण असं आहे की त्यांना होणारा विरोध, त्यांच्या वागण्याला होणारा विरोध त्यांना दडपायचा होता. हा सरळ सरळ राजकीय हेतू आहे. कारण या आणीबाणीचा गैरफायदा घेऊन त्यांनी जनतेवरती बरेच अन्याय केलेले आपल्याला आढळतात आणि याला हे विरोधक कुठंतरी वाचा फोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे अगदी विरोधी पक्षांमधले पिन्नीचे नेते यांनाही, म्हणजे चांगले चांगले नेत्यांना त्यांनी तुरुंगवास घडवून आणलेला आहे. याचा परिणाम असा झाला की आणीबाणी ज्या वेळेला संपली त्यावेळेला ते विरोधक बाहेर आल्यानंतर एकत्र आले आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून एक जनता पक्ष स्थापन केला आणि त्या जनता पक्षाने मग इंदिरा गांधी सरकारचा पाडाव केला आणि सत्ता ताब्यात घेतली. म्हणजे तिसरी आणीबाणी हे राजकीय दृष्ट्या आणीबाणी लादण्याचे काय परिणाम होतात याचं उदाहरण आपल्याला असं म्हणता येईल. हे उदाहरण आहे. कारण तुम्ही आणीबाणीचा उपयोग चांगल्या हेतूसाठी करा, त्याचा गैरवापर करू नका आणि त्याचा राजकीय डावपेच करण्यासाठी वापर करू नका, असा त्याचा अर्थ आहे. दुसरी आणीबाणी जो प्रकार आपल्याला दिसतो ती म्हणजे राज्यांतर्गत आणीबाणी. म्हणजे यालाच राष्ट्रपती राजवट असंही म्हणता येते. कलम 336 नुसार राज्यांतर्गत आणीबाणी जाहीर करता येते. काही ठिकाणी याचा उल्लेख प्रेसिडेंट्स रूल असं म्हणतात इंग्रजीमध्ये. एखाद्या घटक राज्यात घटनात्मक यंत्रणा कोलमडते व तसा अहवाल राज्यपालांकडून येतो त्यावेळेला राज्यांतर्गत आणीबाणी जाहीर होते. छत्तीसगड व तेलंगण ही नवीन राज्ये वगळता प्रत्येक राज्यात केव्हा तरी आणीबाणी जाहीर झाली आहे. म्हणजे छत्तीसगड, तेलंगण ही नवीन राज्ये आहेत, अगदीच नव्याने झालेली आहेत, पण त्याच्यामुळं आणीबाणीचा अनुभव, राष्ट्रपती राजवटीचा अनुभव त्यांना नाहीये. पण केव्हा ना केव्हा सगळ्या राज्यांमध्ये आणीबाणी राष्ट्रपती राजवट जाहीर झालेली आहे. ही आणीबाणी जाहीर करण्याची कारणे अशी आहेत. एक म्हणजे जर राज्य विधिमंडळ आपला मुख्यमंत्री पदासाठी नेता निवडू शकले नाही, आघाडी सरकार पडले किंवा काही सबळ कारणाने निवडणुका झाल्या नाही तर, विधानसभेत बहुसंख्य मत राहिले नाही तर, राष्ट्रपतीने आणीबाणी जाहीर केली तर केंद्राच्या राष्ट्रपतीच्या वतीने राज्यपाल कारभार बघतो. राष्ट्रपती राज्यपालामार्फत कार्यकारी व कायदेविषयक सत्ता उपभोगतो. यात न्यायविषयक सत्ता येत नाही. म्हणजे राज्यातली आणीबाणी कधी कधी जाहीर होते. एकतर राज्य विधिमंडळ आपला मुख्यमंत्री पदासाठी नेता निवडण्यास असमर्थ ठरले, त्यांच्यातच ताळमेळ झाला नाही, फाटाफूट झाली, गटबाजी झाली आणि एकमताने ठामपणे मुख्यमंत्री पदासाठी कुणाची शिफारस करू शकलं नाही विधिमंडळ, तर अशा वेळेला राष्ट्रपती राजवटीचा निर्णय घ्यावा लागतो. समजा आघाडी सरकार पडली, समजा 2-4 पक्ष एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन केलं आणि काही कारणांनी त्यातले एखादा पक्ष बाहेर पडला, त्यांना बहुमत सिद्ध नाही करता आलं किंवा बहुमत टिकवता नाही आलं, तरीही राष्ट्रपती राजवट जाहीर होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. किंवा काही सबळ कारणाने निवडणुका झाल्या नाहीत. म्हणजे काय, अशी काही राज्यातली परिस्थिती असेल की तिथं स्थिर वातावरण नसेल आणि निवडणुका घेण्यासाठी शांत स्थिर
असं काही नसेल वातावरण आणि निवडणुका होत नाहीयेत, पण विधिमंडळाची मुदत तर संपली आहे, अशा वेळेला राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. विधानसभेत बहुसंख्य मत राहिले नाही तर, म्हणजे जो पक्ष निवडून येतो बहुसंख्याने निवडून येतो, पण त्यांच्यामध्ये जर काही बहुसंख्यता राहिली नाही तर राष्ट्रपतीने आणीबाणी जाहीर करता येते. अशा वेळेला केंद्राच्या वतीने राज्यपाल तिथला कारभार बघतो आणि या काळात राष्ट्रपती राज्यपालामार्फत कार्यकारी व कायदेविषयक सत्ता उपभोगतो. फक्त न्यायमंडळ मात्र सुरक्षित राहतात, त्यांना कुठलीही बाधा येत नाही. आता जर तुम्ही हे सगळ्या तरतुदी बघितल्या आणि आत्ताच नुकताच महाराष्ट्रामध्ये एक परिस्थिती निर्माण झालेली तुम्हाला माहित असेल की विधानसभेत बहुसंख्य मत राहिले नाही तर हा क्लॉज तुम्ही बघा. कारण विधानसभेमध्ये ठाकरे गटातून शिंदे गट बाहेर पडला, हे लेटेस्ट घडलेलं उदाहरण आहे आणि त्याच्यामुळं त्या आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करणं अवघड झालं, हो की नाही. मग अशा वेळेला राष्ट्रपती राजवट जाहीर होण्याचा धोका निर्माण होऊ शकला असता, पण शिंदे गट बीजेपी यांच्याशी अलाइनमेंट करून त्यांनी बहुमत सिद्ध केलं आणि स्पष्ट बहुमत सिद्ध केलं आणि म्हणून सत्ता त्यांना द्यावी लागली आणि राष्ट्रपती राजवटीचा धोका महाराष्ट्रावरून टळलेला आहे. नाही तर बिकट अवस्था आपल्या पुढे उभी राहिलेली होती. ओके, मग एक लक्षात घ्या की सत्ता टिकवण्यासाठी सतत बहुमतामध्ये राहावं लागतं आणि सातत्याने तुम्हाला तुमचं मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांना सांभाळावं लागतं. कारण मतभेद, राग, रुसवे, फुगवे हे सगळे तुम्हाला सांभाळावे लागतात. पक्षांतर्गत फाटाफूट थांबवावी लागते, नाही तर गंभीर अवस्था निर्माण होऊ शकते. आजही फार परिस्थिती बदलली असं नाहीये. आजही शिवसेना कुणाची याच्यावर वाद चालूच आहे. कारण ज्यांनी पक्ष स्थापन केला, नॉर्मली पक्ष त्याच्या मालकीचा असतो, पण पक्षातील बहुसंख्य लोक जर बाहेर पडली तर त्या पक्षाचं नेतृत्व कोण मान्य करणार, म्हणजे हा एक वादाचा विषय आज नवीन झालेला आहे. तर आता आपण बोलतोय आणीबाणी विषयी, त्यामुळे त्या टॉपिकच्या डिटेलमध्ये मी जात नाही, पण जाता जाता मी तर तुम्हाला ही हिंट देते की राजकारणाकडे कसं बघितलं पाहिजे. मग तिसरा प्रकार जो आहे आणीबाणीचा तो म्हणजे आर्थिक आणीबाणी. म्हणजे ज्यावेळी भारतात किंवा एखाद्या भागात आर्थिक अस्थैर्य असेल त्यावेळेला कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते. आणीबाणी लागू करण्याच्या सर्व अटी राष्ट्रीय आणीबाणी सारख्याच आहेत. या काळात राष्ट्रपती शासकीय वेतन कमी करू शकतात. सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सुद्धा वेतन कमी करू शकतात. भारतात आतापर्यंत आणीबाणी जाहीर झाली नाही. राज्याच्या कायदे मंडळाने मान्य केलेली अर्थ विधेयक व इतर विधेयके राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी या काळात पाठवायला लागतात. आता लकीली असं झालंय की भारतात आतापर्यंत अनेक आर्थिक पेचप्रसंग येऊन गेले. करोनाच्या काळात सुद्धा अर्थव्यवस्था थोडी बरीचशी बिघडलेली होती, डबघाईला आलेली होती, पण तरीही आता आजपर्यंत भारतामध्ये आर्थिक आणीबाणी कधी लागू केलेली दिसत नाही. करोना सारख्या काळात सुद्धा सरकारने एका महिन्याचा पगार दोनदा करून का होईना दिलेला आपल्याला आढळत असेल. तर हे झालं आर्थिक आणीबाणी विषयी. मग आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे, या 3 आणीबाणी आपण पाहिल्या. मग याच्यातली महत्वाची गोष्ट काय आहे की आणीबाणीच्या तरतुदींचा गैरवापर होतोय का, तर उत्तर हो असं आहे. याचा गैरवापर केला जातो, याचा राजकीय वापर केला जातो. म्हणजे पहिल्या 2 राष्ट्रीय आणीबाणी परकीय आक्रमणापासून भारताला वाचवण्यासाठी होत्या, तर तिसरी मात्र राजकीय हेतूने होती असं आपण पाहिलं. 1975 मध्ये ज्या वेळेला इंदिरा गांधींनी भाषण व संघटनांना बंदी केली, भाषण स्वातंत्र्य आणि संघटना स्वातंत्र्यांना बंदी घातली, तेव्हा खरा प्रश्न निर्माण झाला
यावेळेला खूप टीका झाली. असे करण्याचं कारण अलाहाबाद न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात केलेला होता. जयप्रकाश नारायण यांनी शासनाचे आदेश, लष्कर, पोलीस, शासकीय सेवक यांनी गांधींचे आदेश इंदिरा गांधींचे आदेश ऐकू नये असे आवाहन केले होते. सर्व विरोधी पक्षांनी लोकसंघर्ष समिती स्थापन केली. यालाच ते संपूर्ण क्रांती म्हणजे टोटल रिव्होल्युशन असं म्हणतात. यातून एकाधिकारशाही व भ्रष्टाचार विरुद्ध जनजागृती निर्माण झाली. 1990 पर्यंत याचा राजकीय वापर केलेला दिसतो. राष्ट्रपती राजवटीचा सुद्धा सर्वच पक्षांनी गैरवापर केलेला दिसतो. 1957 मध्ये केरळमध्ये नंबूद्रीपाद सरकार बरखास्त केले. म्हणजे सर्वात पहिली राष्ट्रपती राजवट केरळमध्ये 1957 साली जाहीर झाली. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवटा जाहीर झालेल्या दिसतात. 1977 मध्ये जनता पक्षाने विरोधी पक्षांची सरकारे रद्द केली. आता याची बॅकग्राऊंड आपण मगाशी थोडक्यात पाहिली की रासुका अंतर्गत सुरक्षा कायदा किंवा मिसा या कायद्याच्या नावाखाली मिसेस गांधींनी खूप अन्याय केला होता विरोधकांवरती. त्याचा परिणाम म्हणून 1977 मध्ये जनता पक्ष सत्तेवर आल्यावर त्यांनी आधी काय कार्यक्रम केला? काँग्रेसची सरकार जिथं जिथं राज्यांमध्ये निवडून आली होती ती रद्द केली. यानंतर 1980 मध्ये जनता सरकार काही काळाने टिकलं नाही. त्यांच्यामध्ये अंतर्गत फाटाफूट झाली आणि परत इलेक्शन घ्याव्या लागल्या, निवडणुका घ्यायला लागल्या. आणि मग 1980 मध्ये इंदिरा गांधींनी विरोधी पक्षांची सरकारे रद्द केली. म्हणजे 1980 मध्ये सौ गांधी जेव्हा सत्तेवर आल्या तेव्हा सूडबुद्धीने त्यांनी ज्या ज्या राज्यांमध्ये जनता पक्षाची सरकारे निवडून आली होती ती सर्व सरकारे रद्द केली. म्हणजे व्हीपी सिंगच्या काळात जनता दलाने त्यानंतर विरोधी पक्षांची सरकारे रद्द केली. म्हणजे तुम्ही बघा हे सगळं याच्यामध्ये सुडाचं राजकारण आहे. म्हणजे याच्यामध्ये एक निर्मळ हेतू आहे, काहीतरी देशप्रेम आहे, देशाची शांतता व सुव्यवस्था राखायची आहे असं काही दिसतच नाही. म्हणजे मिसेस गांधी त्याच्या आधी जनता पक्षांनी सुडानी सरकार बरखास्त केली. व्हीपी सिंगच्या काळात सुद्धा जनता दलाने विरोधी पक्षांची सरकार रद्द केली. व्हीपी सिंगचं सरकारही नंतर फार टिकलं असं नाहीये. म्हणजे याच्यामध्ये काय महत्वाची गोष्ट आहे की राष्ट्रपती राजवट ही एका वेगळ्या हेतूने तरतुदी केल्यात त्याच्या, पण प्रत्यक्षामध्ये अतिशय सूडबुद्धीने त्याचा वापर राजकारणी लोक किंवा रुलिंग पार्टी करते, सत्ताधारी पक्ष करतो. मग आता याच्या पलीकडे थोडस आपण असं बघूयात की जम्मू काश्मीर सारखं राज्य घ्या, तिथे वर्षानुवर्ष राष्ट्रपती राजवट होती. तिथे वर्षानुवर्ष निवडणुकाच घेतल्या गेल्या नाहीत. त्याचा परिणाम आणि तिथं अतिरेक किंवा दहशतवाद या नावाखाली त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली आणि वातावरण अतिशय तिथे वाईट आणि असुरक्षित वातावरण, शाळा कॉलेज बंद अनेक वर्ष वगैरे असं आपल्याला दिसतंय. परिणाम असा झाला की तिथल्या लोकांची लोकशाही आणि ह्या ज्या संकल्पना आहेत किंवा घटनात्मक यंत्रणेचा वापर ते विसरायला झालेला आहे. आणि म्हणून असं दिसतं की त्याचा हेतू बऱ्याचदा राजकीय किंवा असाच असतो आणि राष्ट्रपती राजवट ही याच कारणामुळे जाहीर झालेली आपल्याला दिसते. 1994 पासून मात्र हे प्रमाण कमी झालेले दिसते. कारण बोंबई केसमध्ये न्यायालयाने असा निकाल दिला की संसदेच्या दोन्ही सभागृहांनी राष्ट्रपती राजवटीला मान्यता दिली असली पाहिजे. त्यामुळे 356 कलमाच्या गैरवापरावरती नियंत्रण आले. म्हणजे 94 पासून हे थोडस प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसतंय. नाहीतर उठसूट राष्ट्रपती राजवट लागू करणे असा जंगी कार्यक्रम ही सत्ताधारी पक्ष करायचे.
एकंदरीतच राज्यांतर्गत आणीबाणीचा वापर विरोधी पक्षांची सरकारे बरखास्त करण्यासाठी अधिक प्रमाणात झालेला दिसतो. त्यामुळे आणीबाणी आवश्यकता असल्यास वापरली गेली पाहिजे असे वाटते. तर आज आपण इथं एक युनिट आणीबाणी म्हणजे काय, त्याच्या तरतुदी काय, हे संपवलेलं आपल्याला दिसतं. हे संपलं असं आपल्याला दिसतं. एक एक मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि नवीन युनिट आपण सुरू करूया. ओके, सुरू करूयात आता आपण. तर या कोर्स मधलं नवीन युनिट आहे ते म्हणजे 12वे युनिट, 5वे आणि 6वे परिशिष्टे हे एक युनिट आपल्याला बघायचं. तर 5वं आणि 6वं परिशिष्ट काय बाबा, हे परिशिष्ट हे थोडंसं आपण बघूया. तर या परिशिष्ट ही जी 2 परिशिष्ट आहेत याची थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण बघूया. म्हणजे त्याविषयी असं म्हणता येईल की ब्रिटिश काळामध्ये आदिवासी क्षेत्रात फारसा हस्तक्षेप करू नये असे धोरण आखले गेले. म्हणजे जमीन, वारसा, जंगले इत्यादी वाद अंतर्गत वाटाघाटींनी सोडवले जायचे. 1874च्या शेड्यूल्ड डिस्ट्रिक्ट ऍक्ट नुसार सामान्य कायद्यांची अंमलबजावणी या अनुसूचित जिल्ह्यासाठी वापरण्यासाठी मर्यादा होत्या. 1919च्या भारत प्रशासन कायद्याने या प्रदेशाला मागासवर्गीय प्रदेश जाहीर केले. 1935च्या कायद्याने या प्रदेशांना एक्सक्लुडेड आणि पार्शली एक्सक्लुडेड असे 2 गट केले. थोडक्यात ईशान्य भारतातील डोंगराळ प्रदेशांचे प्रशासन इतर भागांपेक्षा वेगळे. ब्रिटिश शासनाला या प्रदेशाचे प्रशासन अवघड जात असल्याने या प्रदेशांचे प्रशासन त्यांच्या पारंपरिक पद्धतीने चालवले जाऊ लागले. म्हणजे ब्रिटिश शासनाच्या बाबतीत काय झालं, त्यांचं आपल्यावर जेव्हा राज्य होतं तेव्हा की हा जो डोंगराळ प्रदेश आहे, आदिवासी क्षेत्र आहे, आदिवासी प्रदेश आहेत, तिथे डोंगराळ आणि अशा प्रदेशामुळं, जंगल असल्यामुळं त्यांना तिथं पोहोचणं, तिथलं प्रशासन चालवणं हे अवघड जायला लागलं. आणि मग परिणाम असा झाला की तिथपर्यंत ब्रिटिश प्रशासन पोहोचलंच नाही. त्यामुळं ब्रिटिश प्रशासन, त्यांची शिस्त, हा जो अनुभव इतर भागांना आहे तो या भागांना नाहीच ना. त्यांच्या पारंपरिक चालीरीती परंपरांनुसार त्यांचे कारभार चालत राहिले. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र या प्रदेशांचे प्रशासन करण्यासाठी 5व्या व 6व्या परिशिष्टांची आखणी करण्यात आली. घटनाकारांच्या मते या भागाची संस्कृती, परंपरा, चालीरीती, धार्मिक पद्धती आणि भाषा जपण्याची गरज वाटली. म्हणजे 5व्या 6व्या परिशिष्टाचं वैशिष्ट्य काय की या विशिष्ट भागांसाठीच ही परिशिष्टे आहेत. त्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली सल्लागार समिती नेमली गेली. शिवाय उपसमित्याही नेमल्या गेल्या. यानंतर राज्य घटना तयार करताना घटनाकारांना काही प्रदेश आणि समुदायांना त्यांची जीवन प्रणाली जपण्यासाठी, त्यांचा सामाजिक आर्थिक विकास साधण्यासाठी काही विशेष तरतुदी करण्याची गरज वाटली. भाग 10 कलम 244 नुसार या तरतुदी आढळतात. अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी प्रदेश यांच्या प्रशासनासाठी विशेष तरतुदी केलेल्या आढळतात. 244(1) नुसार 5व्या परिशिष्टातील तरतुदी ईशान्य भारतातील 4 राज्ये म्हणजे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम सोडून इतर अनुसूचित प्रदेश व अनुसूचित आदिवासी प्रदेशांचे प्रशासन व नियंत्रण करण्यासाठी आहेत. तर कलम 244(2) नुसार 6व्या परिशिष्टातील तरतुदी आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या 4 राज्यांना लागू होतात.
म्हणजे इथं आदिवासी याचे आपण दोन गट केलेले दिसतात. एक आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम यांच्यासाठी 6वं परिशिष्ट आहे आणि इतर आदिवासी प्रदेशांसाठी, अनुसूचित प्रदेशांसाठी 5व्या परिशिष्टामध्ये तरतुदी आढळतात. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम यांना आदिवासी भाग समजले जाते. अशा प्रकारे 5व्या व 6व्या परिशिष्टानुसार अनुसूचित क्षेत्र व आदिवासी प्रदेश यांच्यासाठी विशेष तरतुदी आहेत. आता पुढचा प्रश्न निर्माण होतो की या विशेष तरतुदींची गरज का निर्माण झाली? का असं वाटलं की वेगळ्या तरतुदी कराव्यात वगैरे? एक म्हणजे बहुसंख्य आदिवासी हे डोंगराळ प्रदेशात राहतात. जंगले व डोंगरे यामुळे ते इतर समाजापासून दुरावले जातात. ब्रिटिश शासनाने या लोकांसाठी अलगीकरण व निरहस्तक्षेप नीती वापरली. परिणामी हा समाज अशिक्षित, गरीब व अविकसित राहिला. म्हणजे हा समाज, आदिवासी समाज, डोंगराळ भागात राहणारे लोक हे आधुनिकीकरणापासून, शिक्षणापासून, सर्वच बाबींपासून लांब राहिले आणि म्हणून ते अशिक्षित, गरीब आणि अविकसित राहिले. याचं कारण कसं आहे की राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होणं किंवा ते सामील करून घेणं, याच्यासाठी अशा काही विशेष गोष्टी किंवा विशेष प्रयत्न आपल्याला केले गेले नाहीत असं म्हणावं लागेल. कारण ब्रिटिशांनी पण त्याच्यामध्ये कधी फारसा रस दाखवला नाही आणि म्हणून आपल्याला विशेष तरतुदी या भागासाठी करण्याची गरज निर्माण झाली आणि याच्यातूनच हे 5वं आणि 6वं परिशिष्ट आपल्याला आखलेलं दिसतं. हा संपूर्ण समाज आधुनिक जगापासून लांब आहे. या आदिवासी डोंगरी प्रदेशातील लोक त्यांच्या पारंपरिक चालरीती, कायदे पालन करत राहिले. जमीन व जंगले हे त्यांच्या जगण्याची 2 साधने राहिली. याच्याशिवाय त्यांना तिसरा मार्गच माहीत नाहीये. जमीन आणि जंगल हे जपणे, जंगलात जे काही कच्चे पदार्थ मिळतात ते विकणे, त्याच्या आधारे काही उदरनिर्वाह भागवणे वगैरे. त्यामुळे त्यांची भावनिक बांधिलकी जमीन व जंगल यांच्याशी राहिली. त्यांची जीवनशैली इतरांपेक्षा वेगळी राहिली. घटनाकारांना त्यांची सांस्कृतिक अस्मिता जपण्याची गरज वाटली. त्यासाठी त्यांनी 5वे व 6वे परिशिष्ट राज्य घटनेमध्ये आणले. कलम 275(1) नुसार संचित निधीतून काही निधी राखून ठेवला. या डोंगरी प्रदेशांच्या विकासासाठी काही निधी संचित निधीतून राखून ठेवलाय. त्यांचे प्रशासन सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे अनेक प्रयत्न त्यांच्या प्रगतीसाठी चालू आहेत असं आपल्याला म्हणावं लागतं. मग आता आपण काय करूया, एक समजून घेऊ की 5वं परिशिष्ट काय आहे, 6वं परिशिष्ट काय आहे, असं एक आपण समजून घेऊयात. कारण 5वं परिशिष्ट हे ईशान्येकडची 4 राज्ये सोडून इतर राज्यांमधल्या आदिवासी लोकांसाठी आहे. आणि आदिवासी प्रदेशासाठी. 5व्या परिशिष्टात काय म्हणलंय बरं? याचे उद्दिष्ट अनुसूचित क्षेत्राचा झपाट्याने विकास करणं हे उद्दिष्ट. एखादा प्रदेश अनुसूचित क्षेत्र जाहीर करण्याचे काही निकष ढेबर आयोगाने दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला काही निकष दिसतात. ते म्हणजे आदिवासी लोकसंख्येचे प्राबल्य, प्रदेशाचा योग्य आकार, प्रदेशाचे विकसित स्वरूप, अविकसित स्वरूप, लोकांच्या आर्थिक विकासाच्या बाबतीतील विषमता, असे काही निकष आपल्याला दिसतात. आणि हे निकष वापरून एखादा प्रदेश अनुसूचित क्षेत्र आहे की नाही हे ठरवता येतं. म्हणजे हे निकष ढेबर आयोगाने दिलेले आहेत. या
अनुसूचित क्षेत्रात अनुसूचित जमातीचे लोक असतात. हे लोक आंध्र प्रदेश, तेलंगण, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, ओरिसा आणि राजस्थान येथे आढळतात. या 5व्या परिशिष्टातील परिच्छेद 6.2 मध्ये हा अनुसूचित प्रदेश बदलणे, एखादा प्रदेश यादीत घालणे किंवा काढून टाकणे याची नोंद आहे. याविषयीचे निर्णय राष्ट्रपती राज्यपालांच्या सल्ल्याने घेतात. या प्रदेशांमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. या प्रदेशांसाठी आदिवासी सल्लागार परिषद असते. या परिषदेचे काम राज्यपालांनी ज्या प्रकरणी सल्ला मागितला आहे त्या संबंधी राज्यपालाला सल्ला देणं हे होय. एकोणीसशे 60 मध्ये ही परिषद ढेबर यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा नेमली गेली. त्यांनी त्यांचा अहवाल 1961 मध्ये सादर केला. 2002 मध्ये दुसरी परिषद भुरिया यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली दिसते. म्हणजे सरकारने या सगळ्या प्रदेशांचा विकास व्हावा यासाठी काही मेहनत घेतलेली दिसते. त्यासाठी वेगवेगळ्या परिषदा स्थापन केल्या. मग 6व्या परिशिष्टात काय बरं? 6व्या परिशिष्टामध्ये आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या प्रदेशांचे प्रशासन स्वायत्त जिल्हे व स्वायत्त प्रदेश म्हणून करावे याविषयीचे अधिकार राज्यपालांना आहेत. स्वायत्त जिल्हा परिषद व स्वायत्त प्रादेशिक परिषद त्यांना कायदेविषयक, कार्यकारी विषयक, न्यायविषयक, आर्थिक अधिकार देऊन निर्माण करता येत नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यात त्यांचे स्वरूप बदलू शकते. प्रत्येक स्वायत्त जिल्ह्यात जिल्हा परिषद असेल, त्याच्यात 30 सदस्य असतील. यातील 4 राज्यपाल नेमतील. त्याचे 30 सदस्यामध्ये 4 राज्यपाल नेमतील व बाकीचे निवडून आलेले असतील. अपवाद बोडोलँड प्रादेशिक परिषद, कारण यामध्ये त्यांना 46 पर्यंत सदस्य असू शकतात. 6व्या परिशिष्टाने त्यांना काही अधिकार दिलेले आढळतात. हे अधिकार कुठले आहेत 6व्या परिशिष्टाने दिलेले ते आता थोडंसं आपण बघूया. आपण हे अधिकार एक एक करून बघूयात. ओके. पहिला अधिकार आहे कायदेविषयक अधिकार. म्हणजे जिल्हा परिषद, प्रादेशिक परिषद यांना जमीन, जंगल, कालवे, शेती, लागवड, ग्रामीण किंवा शहरी समित्या नेमणे, लग्न व घटस्फोट, त्यात काही सामाजिक गोष्टी याविषयी कायदे करू शकतात. सावकारी व व्यापार याविषयी कायदे करू शकतात. म्हणजे असे विविध प्रकारचे कायदे. कार्यकारी अधिकार यात कुठले कुठले येतील? म्हणजे प्राथमिक शाळा स्थापन करणे, त्याचे व्यवस्थापन करणे, दवाखाने, रस्ते, वाहतूक, बाजारपेठ, गुरेढोरे, तलाव, मत्स्यपालन, जलमार्ग हे अधिकार आहेत. याशिवाय प्राथमिक शाळेतील भाषा व शिकवण्याची पद्धत सुद्धा ही परिषदा ठरवू शकतात. म्हणजे असं आहे की या आदिवासी एरियातील लोकांनी कोणत्या भाषेत शिकावे, त्यांच्या भाषा आहेत ना. म्हणजे थोडक्यात भाषा जपल्या म्हणजे संस्कृतीचं जतन होईल. आणि कुठल्या पद्धतीने शिकायचं हे सुद्धा ह्या परिषदा ठरवू शकतात. म्हणजे समजा अनेक शाळा असतील तर अनेक शाळांमध्ये त्या मुलांच्या कलांनी काही ठरवता येईल. पुढचा
पुढचा अधिकार आहे तो म्हणजे न्यायविषयक अधिकार. यामध्ये स्वतःची न्यायालये स्थापन करता येतात, खटले चालवता येतात. उच्च व सर्वोच्च न्यायालयांचा यावर अधिकार आहे. फक्त न्यायालयांना ज्या खटल्यात मृत्यूदंड किंवा 5 वर्षापेक्षा अधिक तुरुंगवास होऊ शकतो असे खटले चालवता येत नाही. बाकी सर्व प्रकारचे खटले ही या या प्रादेशिक या भागातील न्यायालयांना चालवता येतात. बाकी सगळं फक्त हा अपवाद आपण बघितला. मग आर्थिक अधिकार काय आहेत? या परिषदांना आर्थिक अधिकार आहेत, म्हणजे स्वतःचे अंदाजपत्रक तयार करता येते. विविध व्यवसायांवरील व्यापार, गुरे, वाहतूक याच्यावरील महसूल गोळा करता येतो. वस्तूंवरील विक्री कर, टोल, शाळा व दवाखाने, रस्ते यावरील देखभाल खर्च करता येतो. खनिजावरील परवाना किंवा त्यावरील भाडेपट्टी आकारणे अशी विविध काम या परिषदा करतात. मग आता आपल्याला असं बघायचं आहे की 5व्या आणि 6व्या परिशिष्टामध्ये नक्की काय फरक आहे हे आपल्याला थोडंसं बघावं लागेल. जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर 5वं परिशिष्ट आणि 6वं याच्या तुलनेमध्ये आपल्याला असं दिसतं की 5व्या परिशिष्टामध्ये जे अधिकार दिलेले आहेत ते थोडे तुलनेने कमी आहेत आणि 6व्या परिशिष्टामध्ये अधिकार तुलनेने थोडे एक्सटेन्सिव्ह स्वरूपात अधिक दिलेले आहेत. म्हणजेच असं आहे की इतर आदिवासी भागांपेक्षाही ही जी 4 राज्य आहेत की जी 6व्या परिशिष्टामध्ये कव्हर केलेली आहेत, यांना त्या मानाने जास्त प्रमाणामध्ये अधिकार आणि स्वातंत्र्य दिलेली आहेत. याचं कारण या भागांमध्ये जी लोक राहतात ती इतर भागांपेक्षा जास्तच मागासलेली आहेत असं आपल्याला म्हणता येतं. मग आता परिणाम असा आहे, या 2 भागांची तुलना केली तरी 6व्या भागात जास्त अधिकार दिसतात आणि मग तुलनात्मक दृष्ट्या असं दिसतं की वरवर बघितलं तर असं वाटतं की यांना सगळं दिलेलं आहे, पण मग प्रत्यक्ष हे भाग का सुधारलेले दिसत नाही? म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा असा आदिवासी एरिया आहे. नाशिक, धुळे तिकडे आदिवासी एरिया आहे. कोकणात काही भाग आदिवासी आहे. असं प्रत्येक राज्यांमध्ये आदिवासी एरिया आहे आणि त्या 4 राज्यांमध्ये तर जास्तच प्रमाण आहे. तरी आज असं दिसतं की लोकांची फार प्रगती नाहीये किंवा काय, का बरं असं? तर याचं एक महत्वाचं कारण आहे की या सगळ्या तरतुदी कागदोपत्री राहिल्यात. या तरतुदींचा वापर करून आपण प्रगती केली पाहिजे याची एक जी जाणीव असते ती या भागात काम करणाऱ्या नेत्यांना किंवा तिथं कार्यरत असणाऱ्या परिषदा किंवा मंडळ यांना फारशी नाहीये. ते आजही पारंपरिक पद्धतीनेच कामकाज करतात. आजही त्यांचा ट्रायबल चीफ प्रमुख असतो, टोळीचा प्रमुख असतो. आजही ते चालीरीती परंपरा आजही ते राज्यघटना समजून घेत नाहीयेत. मग एक लक्षात घ्या, जर त्या भागातील लोकांना स्वतःच्याच विकासाविषयी जाणीवा नाहीयेत तर मग त्यांची प्रगती कशी होईल? हा एक मूलभूत प्रश्न इथं उभा राहतो. आता हे जे विविध अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये काही अधिकार तिथले नेते वापरू शकतात. ओके, काही अधिकार वापरू शकतात, पण अधिकार वापरायचे असतात अशी अधिकारांची सवय त्या नेत्यांना नाही असं आपल्याला दिसतं. या व्यतिरिक्त एक महत्वाची गोष्ट आहे की अधिकार दिलेत पण त्यासाठी त्यांना स्वतंत्र फंडिंग निधी द्यायला पाहिजे. ते आपण मगाशी बघितलं की अशी एक कमिटी केली की ज्याच्यामधून काही निधी
ते या भागासाठी वापरू शकतात. पण तो निधी तिथपर्यंत, निधी मान्य करून तो तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. जर निधी पोहोचलाच नाही तर त्या आदिवासींचा विकास कसा होईल, हा एक ह्याच्याशी संबंधित असा प्रश्न आहे. म्हणजे तो निधी सँक्शन करणं, तो पोचवणं, त्याचा त्यांच्या कल्याणासाठी फायदा घेणं हे घडत नाहीये. त्यामुळं आजही असं दिसतं की या आदिवासींच्या पिढ्याच्या पिढ्या, पिढ्याना पिढ अशिक्षितपणा आहे, कुणी फारसं शिकलेलं नाही. त्यांच्यातली आत्ताशी कुठंतरी पहिली पिढी थोडस शिकायला लागली आहे आणि मग आत्ताशी कुठंतरी त्यांच्यामध्ये हक्कांच्या जाणीवा निर्माण होऊ लागलेल्या आहेत असं दिसतं. मग अशा परिस्थितीमध्ये एक लक्षात घ्या की येथे शासनाने काही सक्रिय होऊन काही योजना आखल्या पाहिजेत आणि त्यात काही योजना वेगवेगळ्या संकल्पना पुरवल्या पाहिजेत असं त्याचा अर्थ होतो. शिवाय हे जे विविध अधिकार दिलेले आहेत त्याची प्रत्यक्षात कार्यवाही कोणाला फारसा रस नसल्यामुळे होत नाही असं दिसतं. या व्यतिरिक्त अजून एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की या आदिवासींपर्यंत विकास योजना पोचाव्यात किंवा पोहोचू नये याच्यासाठी शासन यंत्रणा सजग नाहीये. शासन यंत्रणा फार सुस्त आहे आणि राजकारणी लोक फक्त राजकारण करत राहतात आणि आदिवासी विकास योजनांच्या नावाखाली राजकारण चालू होतं आणि त्याचा परिणाम म्हणून हे सगळा भाग वंचित राहतो, सोयी सवलतींपासून वंचित राहतो आणि मग परिणाम असा होतो की ते सुधारतच नाही. म्हणजे या विकास योजनांमध्ये सुद्धा राजकारणाचा भाग आपल्याला दिसतो. आता एक लक्षात घ्या की बऱ्याचदा होतं काय की कागदोपत्री काही गोष्टी दिसतात, वरवर वाटतं की किती सवलती दिल्यात, किती हे केले, पण प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी करणं, त्या सोयी सवलती त्या जनतेपर्यंत पोहोचणं, त्या जनतेने त्याचा उपभोग घेणं, ह्या गोष्टी घडलेल्या आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे आता बघा आदिवासी विकास प्रकल्प हे कागदोपत्री दिसतात, त्यातले किती गोष्टी, किती मदती त्या आदिवासी भागांपर्यंत पोहोचतात हे सगळं संशयास्पद आहे. बऱ्याचदा आदिवासींच्या नावाखाली अपहार सुद्धा होऊ शकतो. हे हा निधी किंवा त्या मदती भलतीकडेच वळवल्या जाऊ शकतात, ही सगळी शक्यता आपण गृहीत धरली पाहिजेत. शिवाय या भागामध्ये काम करणारे सोशल वर्कर्स फारसे पोहोचलेले नाहीत तिथे, कारण त्या डोंगराळ प्रदेशांमध्ये जाऊन राहणं, उदरनिर्वाह करणं, त्याच्यासाठी अन्नधान्य शोधणं, तिथली शेती विकसित नाहीये, अन्नधान्याच्या शोधात राहावं लागतं रोज, हे सर्वसामान्यपणे शहरी भागातल्या कुठल्याही व्यक्तीला जमणार नाही आणि त्याच्यामुळे शहरी वारं या भागांना लागलेलंच नाहीये. परिणाम असं दिसतंय की भारत एकीकडं स्वप्नातला भारत ऐकून असाल तुम्ही, स्वप्न बघतो डिजिटल इंडिया, किंवा आज अजून एक महत्वाची गोष्ट आहे की विजन 2020 असं काय काय आहे. आता विजन 2020 पण क्रॉस झालंय, आता आपण 22 मध्ये आलोय. स्वप्नातला भारत, डिजिटल इंडिया, ह्या सगळ्यापासून हा आदिवासी एरिया, हे प्रदेश खूप लांब आहे. त्यांना अजून अक्षर ओळखच नाहीये, तर डिजिटल इंडिया कधी कळणार. यातलं असं दुर्दैव असं आहे की यातल्या कित्येक भागांमध्ये इतके इनोसंट, इतके निष्पाप आणि साधे आदिवासी आहेत की आजही ते जंगलामधून लाकडं गोळा कर, डिंक गोळा कर, अजून त्याच्यावर काही काही गोळा करून त्याच्यावर फुलं वगैरे औषधी वनस्पती तयार करून त्याच्या आधारे ते उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आजही माहिती नाहीये की स्वतंत्र भारतात आपण राहतो, आपला स्वतंत्र तिरंगा आहे, आपलं जनगण मन नावाचं राष्ट्रगीत आहे. या सगळ्यांपासून हा समाज लांब आहे. त्यांना स्वातंत्र्याची वारस लागलेलं नाही, लोकशाहीचं वारं लागलेलं नाहीये.
आणि अशा स्थितीमध्ये आपण असे अपेक्षा ठेवतो की त्यांनी राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हावं. कसं काय सामील होणार ते राष्ट्रीय प्रवाहामध्ये? की ज्या लोकांना डेली रोजीरोटीचाच प्रश्न पडतो, रोजची पोटाची खळगी भागवण्यासाठीच ते धडपड करत राहतात, अशा वेळेला या समाजासाठी 5वं परिशिष्ट, 6वं परिशिष्ट अशी परिशिष्ट स्वतंत्रपणे कागदोपत्री करून सुद्धा परिस्थितीमध्ये फारसा फरक पडलाय असं दिसत नाही. मग याच्यावरती काय उपाय आहे? महत्वाची गोष्ट आहे. याच्यावर उपाय काय आहे तर या लोकांमध्ये सगळ्यात सुरुवातीला राष्ट्रीय पद्धतीने शाळा पोचल्या पाहिजेत, राष्ट्रीय शिक्षण दिलं पाहिजे. तिथे ते अजूनही त्यांच्या लोकल भाषांमध्ये शिकतात, लोकल संस्कृती जपतात. वारली वगैरे, कोळी, वारली, ठाकरली जमाती आठवा. ते आजही पारंपरिक सगळे डान्स, पारंपरिक चित्रकला, पारंपरिक पेहराव, पारंपरिक दागिने आणि ते खूप अध्ययनी आहेत सध्याच्या राजकीय लोकशाही परिस्थितीच्या बाबतीमध्ये. म्हणून यांच्यापर्यंत सगळ्यात पहिलं शिक्षणाची गंगा पोचवली पाहिजे. त्यांच्यासाठी चांगले शिक्षक नेमले पाहिजेत. त्यांच्यासाठी काही सामाजिक कार्य करणारे समाज कार्यकर्ते पाहिजेत. तेव्हा कुठेतरी या लोकांना आपण कुठल्या जगात जगतोय, आधुनिकतेकडे चाललोय याची जाणीव निर्माण होईल. आणि मग कुठेतरी घटनाकारांचं जे स्वप्न आहे की अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमाती यांचा प्रगती व्हावी वगैरे, हे कुठंतरी साकार होईल असं वाटतं. म्हणजे याच्यावरती उपाय हाच आहे की संपूर्ण सामान्य माणसं जी आहेत यांच्यामध्ये सामाजिक जाणीवा निर्माण करणे, सामाजिक जाणीवा विकसित करणे, समाजाची आपलं काहीतरी घेणं देणं आहे असं सुशिक्षित लोकांमध्ये भावना निर्माण करणे आणि त्यांना एक आयुष्यातले 5% काहीतरी समाजाशी कार्य, समाज उपयुक्त कार्य करायला लावणे ही याच्यामध्ये गरजेची गोष्ट आहे. तरच 5व्या आणि 6व्या परिशिष्टाचा हेतू सफल होईल असं वाटतं. म्हणजे आता एक बघा, आज आपण काय काय बघितलो, आज आपण पूर्णपणे 2 वेगळे युनिट्स हँडल केलेत. एक आणीबाणींविषयी तरतुदी काय आहेत, त्याचा कसा गैरवापर होतो हे एका युनिटमध्ये पाहिलं. दुसरं युनिट टोटली पूर्णपणे वेगळं आहे. त्याच्यामध्ये अनुसूचित क्षेत्र, आदिवासी भाग याच्यासाठी, आदिवासी लोक यांच्यासाठी 5व्या आणि 6व्या परिशिष्टामध्ये काय काय तरतुदी आहेत, त्याचा वापर कितपत होतो, कसा त्याचा गैरवापर होतो, त्यात काही राजकारण होतंय का, हे पण आपण बघितलं. म्हणजे आज जी युनिट्स आपण बघितले ती टोटली पूर्णपणे वेगळी अशी 2 युनिट्स आपण बघितलेली आहेत. त्या दोन्ही युनिट्सचा तसा अर्थार्थी तसा संबंध नाही, पण याच्यामध्ये गैरवापर कसा होऊ शकतो हे मात्र शिकण्यासारखं आहे. आता आपण याच्या पुढचा जो भाग आहे तो पुढच्या तासाला बघणार आहोत की आपल्याला लोकशाही खऱ्या अर्थाने, सत्तेचं विकेंद्रीकरण खऱ्या अर्थाने करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे? स्थानिक स्वराज्य संस्था, ओके, या मजबूत केल्या पाहिजेत. त्या लोकशाहीचा पाया आहे. त्या मजबूत असतील तरच लोकशाहीचा विकास होईल, लोकशाही बळकट होईल. आणि त्या दृष्टीने आपण पुढच्या युनिटमध्ये बघणार आहोत, स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास करणार आहोत. आणि त्या दृष्टीने आता आपण विकेंद्रीकरण म्हणजे काय वगैरे थोडस अभ्यासलं पाहिजे. आणि या सर्व गोष्टी म्हणजे आदिवासींना देण्यात येणारे हक्क, स्थानिक स्वराज्य बळकट करणे, या सगळ्या गोष्टी कुठेतरी लोकशाहीच्या दृष्टीने टाकलेली महत्वाची पावलं आहेत असं मला म्हणता येईल. तर आपण पुढच्या तासाला
स्थानिक स्वराज्य संस्था कशा असतात, कशा असायला पाहिजेत आणि भारतामध्ये कशा आहेत या कल्पना आपण कुठून घेतल्या हे आपण थोडस बघूया. तोपर्यंत थँक्यू.